आणि त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि ही जबाबदारी पार पडण्यासाठी विशेष प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सचिन राठोड पुढे करणार असल्याची माहिती त्यांनी न्यूज टेक मराठीशी बोलताना दिलेली आहे. कशा शुभेच्छा देताय आणि यापुढे अनेक तरुण आता तुम्ही एकत्र आहात, कसं काम करणार? प्रथमतः न्यूज टेक मराठीचे आणि आपल्याचे इथं आभार. आपण इथं आल्याबद्दल. अशी तुम्हाला माहिती भेटली की बंजारा समाज हा बदलापूरमध्ये विखुरलेला होता. प्रथमतः बंजारा समाज प्रवर्गार्थ नव्हता, पुढे नव्हता. तर बंजारा समाजाच्या पहिल्या अशा गोष्टी आहेत की बाबा ज्या नाका कामगार आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्या लोकांना आजपर्यंत कुठलेही स्टेज भेटलेलं नाही, जे उद्योगधंदा नाही, कोणाला नोकरी नाही, बेरोजगार आहेत, आजपर्यंत कुठलेही जे समस्या असतात ते सोडवण्यासाठी माणसंच नव्हते. तर कोणाकडे मांडावा? हे आमच्या टीम आहे ती, जी सचिन राठोड असतील ते आता ठाणे जिल्हा अध्यक्ष त्यांना दिलेला आहे. जसे आमचे राजू राठोड आहेत, तसे आमचे सुनील भाऊ राठोड आहेत, राजू राठोड, सगळी आमची टीम आहे. यांचं आता एवढे वर्ष आम्ही गेले काम करत आलोय, जयंती केल्या, सगळं काही. आता तुम्ही बघाल तर काही दिवसाआधी एका मुलीचं प्रकरण झालं होतं, पण तो आपण कशा पद्धतीने हँडल करून घेतलं, कशा पद्धतीने पोलिसांची मदत घेऊन केलं. पण बंजारा समाज हा कुठेही कोणालाही कमी पडणार नाही. फक्त बंजारा समाज हा फक्त समाजासाठी नाही, सगळ्या बदलापूर मधील जेही समाज विखुरलेले आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहेत. तसे आम्हाला आमच्या कामाला रेकग्नाइज आजपर्यंत कोणी केलं नाही. म्हणून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष शंकरजी पवार, व तसेच आमचे कर्नाटकचे MP उमेशजी जाधव साहेब, तेही ते आता येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची नियुक्ती होणार आहे. त्यांनी आमच्या कामाची पोचपावती म्हणून आमचे युवा बदलापूरचे जे युवा आमच्या बंजारा समाजाचे अध्यक्ष होते, त्यांना ऑल इंडिया बंजारा समाजाचा ठाणे जिल्हा अध्यक्षपद देऊन आम्हाला आमच्या कामाची पोचपावती दिली. तसेच राजू राठोड असतील, आमची टीम असेल, येणाऱ्या दिवसामध्ये बंजारा समाजाचं नाव नाही तर संपूर्ण जे विखुरलेले समाज त्यांना एकत्र करण्यासाठी आमची ही संधी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आम्ही पुढे हे करत राहू. आणि तुम्ही इथं आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. राजू राठोड यांची ही उपाध्यक्षपदी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता जयघोष या ठिकाणी केला जातोय. महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या या ठिकाणी जो उल्लेख केला, आपण बघत असाल तर या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि शुभेच्छा देण्यासाठी शहरातले आपल्या बंजारा समाजाचे अनेक बांधव एकत्र आलेले आहेत. आणि सचिनजी